तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळीनं 25 ऑगस्टची रात्र 12 नंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं अजिबात राहणार नाही हे लिहून ठेवा. मंडळी, जर तुमची खरंच कुंभ रास असेल ना आणि हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला असेल तर हा निसर्गाचा केवळ योगायोग नाही, तर तुमच्यासाठी एक मोठा इशारा आहे. 25 ऑगस्टला आकाशात अशी एक भयंकर व दुर्मिळ ग्रहांची हालचाल घडत आहे जी थेट तुमच्या पैशावर, नोकरीवर आणि आरोग्यावर घाला घालू शकते किंवा एका रात्रीत तुम्हाला रंकाचा राजा बनवू शकते. पण सर्वात हदरवणारी गोष्ट म्हणजे तुमच्या अतिशय जवळची एक व्यक्ती 25 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अमावास्येला तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकले. ही व्यक्ती कोण आणि 25 ऑगस्ट नंतर तुमच्यासोबत घडणाऱ्या त्या 5 अशा भयंकर तरी चमत्कारिक गोष्टी कोणत्या? कारण 25 ऑगस्टला देवगुरु बृहस्पती आणि राशी स्वामी चंद्राचा असे दुर्मिळ योग बनत आहे, जो थेट नागदेवताच्या आदिशा नक्षत्रातून तुमच्या नशिबाची बंद कुलुपे उघडणार राजयोगाचा डोस ठरवणार आहे. पण सावध राहा मंडळीनं, 25 ऑगस्ट नंतर 5 सर्वात मोठे बदल तर घडतीलच तुमच्या आयुष्यात. पण जर तुम्ही घाईगडबडीत मात्र एकही लहानशी चूक केली तर हातात आलेला हा सुवर्णयोग क्षणात निसटून जाईल. व्हिडिओच्या शेवटी दिलेले ते 3 सोपे महाउपाय आणि ती मोठी चूक कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. लक्ष देऊ नका, कारण ज्या 5 घटना 25 ऑगस्ट नंतर तुमच्या बाबत घडणार आहेत ना, त्यापैकी 4थी आणि 5वी घटना ऐकून तर तुमच्या अंगावर काटे उभे राहतीलच. त्यामुळे भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कुंभ राशीच्या मंडळीनं, जर तुम्हाला गेले काही महिन्यापासून नोकरीतील कामाचा अतिरिक्त ताण असेल, वरिष्ठांचा आजवी दबाव असेल किंवा उत्पन्नातील रखडल्यामुळे त्रस्त असाल, तर आता थेट 22 ऑगस्टपासून परिस्थिती 180 अंशात बदलणार आहे. कारण तुमच्या लाभाच्या भावात आणि भाग्यात गुरुची झालेली ही दुर्मिळ हालचाल तुमच्या करिअरमधले सर्व अडचणी मुळापासून उपटून फेकून देईल. या काळात नोकरीच्या मुलाखतीला आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळा आणि केसरी रंग वापरणं तुमच्यासाठी प्रचंड भाग्यशाली ठरेल. लक्षात घ्या, कुंभ राशीच्या मंडळींनो, कार्यालयात असो किंवा व्यवसायात तुमच्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू सुद्धा आता स्वतःहून तुमच्या बाजूला होतील आणि त्यांचे सर्व डाव उलटतील. तुमच्या कौशल्याचे कौतुक थेट वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केले जाईल, ज्यामुळे तुमचे घसरलेली पद पुन्हा नव्याने निर्माण होईल. ज्या प्रकल्पामध्ये किंवा करारामध्ये इतके दिवस कायदेशीर अडथळे येत होते, तिथे अचानक मोठे यश मिळण्यास सुरुवात होईल. विशेषतः सोमवार आणि गुरुवार हे 2 दिवस तुमच्यासाठी जॅकपॉट ठरणार असून रखडलेले कामे याच दिवशी पूर्ण होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, जर तुम्ही दीर्घकाळपासून नवीन जॉबाच्या शोधात आहात किंवा मनसोक्त पगाराची वाट पाहतात, तर या काळात थेट तुमच्या हातात मोठी आणि स्वप्नात ऑफर मंडळींनो येण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आयुष्यात गेले अनेक दिवसापासून चाललेले वादविवाद आता संपून घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील ज्येष्ठांचा आणि जीवनसाथीचा तुम्हाला प्रत्येक निर्णयात पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचं मनोबल दुप्पट होईल. 23 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबरच्या मंडळींनो 23 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबरच्या या काळात तुमचा अधिकार, मानसन्मान आणि क्षेत्रात असा मोठा चमत्कार बदल घडणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण लक्षात ठेवा मंडळींनो, येत्या 23 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. त्यासोबतच शेवटी मी जे महाउपाय सांगते ना, ते चुकूनही चुकू नका, कारण या काळात नशिबाचा सर्वात मोठा गेम चेंजर असा योग बनत आहे. त्यामुळे हे भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या मंडळीनं, आता पैशाच्या बाबत सुद्धा अत्यंत सावध आणि उत्सुक राहा. कारण मंडळीनं, तुमच्या बँकेतील शिल्लक पूर्णपणे बदलून टाकणारा हा काळ आहे. आलेशा नक्षत्राचे स्वामी बुधदेव असल्यामुळे तुमचं धन आणि लाभ भावातून गुप्त धनाचा, लॉटरीचा
किंवा जुन्या गुंतवणुकीचा बंद दरवाजा उघडणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून बाजारात नातेवाईकाकडे किंवा मित्रांकडे अडकलेले तुमचे पैसे या काळात अचानक परत मिळण्याचे नवे मार्गही मोकळे होतील. कुंभ राशीच्या मंडळींनो, गुरूंची कृपादृष्टी शुभदृष्टी तुमच्या धनभावावर पडत असल्यामुळे फक्त एकच मार्गाने पैसा येणार नाही, तर व्यवसायात अचानक मोठा आर्थिक एखादा फायदा देखील होऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात जर तुम्ही जमीन, सोन्याचांदीचे किंवा शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केली तर भविष्यात त्याचा अफाट फायदा तुम्हाला पाहायला मिळेल. अचानक मिळणाऱ्या आर्थिक संधी तुमच्या आयुष्याचे चित्र कायमचे बदलून टाकतील. तसेच तुमचे कोर्ट कचेरीचे काम, जमिनीचे व्यवहार किंवा वडिलोपराजित संपत्तीचे वाद अडकले असतील तर अचानक तुमच्या बाजूने निकाल लागून मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, नागदेवता स्वतः तुमच्या खजिन्याची आणि संपत्तीची सुरक्षा करत असल्यामुळे या काळात झालेली आर्थिक प्रगती दीर्घकाळ टिकून राहील. परंतु एक मोठी सावधानता बाळगा. या काळात र किंवा क या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर पैशाच्या बाबत अंधळा विश्वास मात्र ठेवू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते. आलेला पैसा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता योग्य नियोजनाने गुंतवल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत तुमची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत होईल. त्यासोबतच मंडळींनो, कुंभ राशीच्या जातकांनो, परदेशी संबंधित कामामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अफाट व कल्पनेपलीकडचे यश मिळताना दिसेल. गुरूंची शुभदृष्टी तुमच्या प्रवासाच्या व लाभाच्या भावावर पडत असल्यामुळे जर तुमचे पासपोर्ट, व्हिसा, PR किंवा परदेशी शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाण्याचे काम गेले अनेक महिन्यापासून अडकत असेल तर आता अचानक चुटकीसरशी त्या सर्व गोष्टी मार्गी लागतील. विशेषतः IT क्षेत्रातील लोक, फ्रीलान्स असतील, इन्फॉर्मेट एक्सपर्टचा व्यवसाय करणारे लोक असतील तर किंवा ऑनलाईन जागतिक व्यवहार करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना मात्र या काळात परदेशी क्लायंट्सकडून मोठा नफा आणि नवीन संधी प्राप्त होणार आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, या काळात आरोग्याच्या बाबत सुद्धा मात्र तुम्हाला थोडी विशेष काळजी आणि सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या काळात ग्रहांची विशेष हालचालीमुळे आणि ऋतुबदलामुळे कुंभ राशीच्या लोकांना छातीशी संबंधित कफ किंवा सर्दी असे, पोटाशी संबंधित त्रास किंवा मानसिक तणावासारखे लहान मोठे त्रास उद्भवू शकतात. घरातील वृद्ध व्यक्तींना आणि महिलांनी आपल्या दैनंदिन खाण्यापिण्यावर आणि नियत औषधावर नियमितपणे लक्ष दिलं पाहिजे. किरकोळ त्रासाकडे सुद्धा अजिबात दुर्लक्षित करू नका. मंडळींनो, कुंभ राशीच्या विशेष महिलांनी या दिवसात अतिभावुक होणे आणि अनावश्यक मानसिक ताण घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे, कारण त्यांचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि शरीरावर ऊर्जावर परिणाम होऊ शकतो. ग्रहांची सर्व नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी रोज सकाळी तुळशीचे 2 पाने नक्की खावेत. ओम नमः शिवाय किंवा ओम सोमदेवताय नमः, ओम सोमदेवताय नमः या मंत्राचा जप करणं सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकतं. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण दूर करण्यासाठी एक सोपा वास्तू उपाय सांगते. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवा. याने घरात आरोग्य, सुख व शांती कायम राहते. त्यासोबतच कुंभ राशीच्या मंडळींनो, हा काळ केवळ पैशाचा किंवा प्रगतीचा नसून तुमच्या संवेदनशील मनाला आणि बुद्धिमत्तेला अत्यंत प्रगल्भ आध्यात्मिक जोड देणारा ठरेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात चाललेली भावनिक ओढताण, निर्माण किंवा निर्णय घेताना होणारा प्रचंड गोंधळ असो किंवा भविष्याची गूढ भीती, ती आता हळूहळू शांत होताना दिसेल. चंद्र आणि गुरूचा हा अद्भुत मिलप तुमच्या विचारांना कमलेची तीक्ष्णता देणार आहे, ज्यामुळे तुम्ही भूतकाळातील कडू आठवणी व चुकांमधून शिकून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाल. कुंभ राशीच्या मंडळींनो, या गोचारादरम्यान तुम्हाला निसर्गाकडून काही अतिशय दुर्मिळ आणि शुभ आध्यात्मिक संकेत मिळण्यास सुरुवात देखील होईल. जर तुम्हाला या दिवसात स्वप्नात सोने, पांढरा साप, शिवमंदिर किंवा वाहते निर्मळ पाणी दिसले तर मंडळींनो समजून जा की तुमच्यावर महादेवाची आणि माता लक्ष्मीची थेट कृपा बरसणार आहे. परंतु एक गुप्त सूचना मात्र नक्की लक्षात ठेवा मंडळींनो, तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी तोंडावर तर तुमच्याशी गोड बोलते पण पाठीमागे मात्र तुमचे काम बिघडत असते. स्वप्नात जर तुम्हाला गांडूळ पाणी किंवा
दिसले पहा, गढूळ पाणी जरी दिसलं किंवा गांढूळ जरी दिसलं तर समजून जा की कपटी व्यक्ती तुमच्या आसपासच राहते. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रसंगात असाल आणि काय करावे हे तुम्हाला सुचणार नाही, तेव्हा तुमची अंतर्भूत शक्ती म्हणजेच की पहा अत्यंत अचूक काम करेल. कारण ग्रहांचे योगदान आहे. मंडळींनो, तुमच्यासाठी मनातून येणारा पहिला विचार तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून आणि अशा चुकीच्या माणसांपासून नक्कीच वाचेल. या काळात मिळालेल्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे सुद्धा तुमची निर्णय क्षमता अत्यंत तीव्र होणार असून तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला मानसिक शांतता व मोठे यश मिळवून देणारा ठरेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, 31 ऑक्टोबरचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि अंतर्भूत उंची देणारा अत्यंत पवित्र सुवर्ण काळ ठरणार आहे. आलिशान नक्षत्रातील गुरूचा हा दुर्मिळ प्रवेश आणि महादेवाचा तुमच्यावर असणारी थेट कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने, आर्थिक चणचण आणि प्रगतीला अडथळे मुळापासून नष्ट होणार आहेत. या काळात 2 आणि 7 हे 2 अंक तुमच्यासाठी प्रचंड भाग्यशाली सिद्ध होतील, जे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देतील. हे तुमचे लकी नंबर आहेत मंडळींनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या गोचराच्या शुभयोगाचा 100% सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी 3 अतिशय सोपे अचूक सिद्धी महाउपाय नक्की करा. पहिला उपाय, बुधवारी हिरव्या दुर्वांना पिवळ्या हळदीचा लेप लावून त्या भगवान गणपतीला अर्पण करा आणि गणेश अर्थशास्त्राचं पठण करा. सोमवारी शिवमंदिरात जाऊन तांब्याच्या किंवा चांदीचा छोटा नाग महादेवाला अर्पण करून दुधाने व पाण्याने जलाभिषेक करा. यामुळे तुमच्या नशिबातले सर्व दुःखाचे रूपांतर क्षणात सुखात व समृद्धीत होईल. दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचं पठण करा. यामुळे कुंभ राशीवरील राशीस्वामी शनीचा आणि ग्रहांचा सर्व वाईट प्रभाव, सर्व दृष्टी दोष आणि शत्रुपीडा मुळापासून नष्ट होईल. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या डोक्यावरील संकटाचे सावट दूर होण्यासाठी आणि महादेवाची व गणपतीची कृपा तुमच्या पाठीशी सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय नागदेवता लिहायला अजिबात विसरू नका. पहिल्या 15 मिनिटात कमेंट करणाऱ्यांना 50 लोकांनी मी स्वतः रिप्लाय देऊन मार्गदर्शन करेनच. मी शुभ ऊर्जा तुमच्या आयुष्यात त्वरित कार्यरत होण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या या खास 5 मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्यांना सध्या प्रगतीची व आरोग्याची नितांत गरज आहे. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ महादेवाची कृपा ठेवा, सर्व संकटे दूर करा, एडापिडा टळू द्या अशी कमेंट नक्की करा. तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.